सरकारकडनं सांगण्यात येत होतं, अशी कुठलीही जाचक आट नाहीये ज्याच्यामुळे शेतकऱ्याला नुकसान होईल। पण आम्ही आपल्या माध्यमातून या सरकारला अनेक वेळा सांगून दिलं की 2019ची अट जी तुम्ही टाकली आहे, 50,000 रुपयाची मर्यादा जी तुम्ही टाकलेली आहे, त्याच्यामुळे 36 लाख शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं। त्याच्याचबरोबर जे रेग्युलर असणारे शेतकरी आहे त्यांच्यासाठी तुम्ही 26-27ची अट टाकली होती वर्षाची, जे वर्ष अजून झालंच नाही। म्हणजे ती मदत आत्ता न मिळता ती वर्षानंतर त्या ठिकाणी मिळणार होती। आणि मग या अटी ज्या आधी सरकार मान्य करत नव्हतं, आंदोलन झाल्यामुळे, उपोषण झाल्यामुळे आणि शेतकऱ्याकडनं मोठ्या प्रमाणात या अटी काढण्याची मागणी झाल्यानंतर आज अखेर या अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी जे अंतिम आठवड्याचा प्रस्ताव होता त्याच्यावर उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं की 2019ची अट आम्ही काढत आहोत, सर्वांनाच 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आणि जे रेग्युलर असणारे शेतकरी, जे 14 लाख शेतकरी असतात, त्यांना 26-27ची जी अट टाकण्यात आली होती ती सुद्धा काढणार असं जे घोषित केलं। मी मनापासून सर्व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो, ज्या ज्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचे आभार व्यक्त करतो, या सरकारचे आभार व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। ज्या प्रकारे घोषणा केली म्हणतात, याबद्दल सुद्धा तुम्ही विधानभवनामध्ये आले होता, त्यावेळेला सुद्धा याच प्रकारचं घोषणा केली होती, मात्र त्याची अंमलबजावणी घोषणा केली होती, मात्र अंमलबजावणी झाली नाही। आता अंमलबजावणी होईल? नाही, अंमलबजावणी त्यांना करावीच लागेल, कारण का काल अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाची सुरुवात करत असताना ती सुरुवात करण्याची संधी मला मिळाली आणि त्याच्यामध्ये कर्जमाफीबद्दल आम्ही डिटेलमध्ये काही आकडे सांगितले। हे आकडे आम्ही परदेशी साहेबांपर्यंत सुद्धा त्यांच्या ऑफिसपर्यंत पाठवले होते। मुख्यमंत्री साहेबांबरोबर जी आंदोलन झाल्यानंतरची चर्चा त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी सांगितल्या होत्या। सुरुवातीला अटी नाही आहेत, कुठल्याही अटीचा शेतकऱ्यांवर नुकसान होईल असं सरकार तिथं सांगत होतं, पण आम्ही सातत्याने हे विषय त्या ठिकाणी मांडल्यामुळे कुठेतरी सरकारला मान्य करावं लागलं। जर त्या अटींमुळे त्रासच होत नसेल तर मग सरकारने त्या अटी का काढल्यात, आता का काढाव्या लागल्या? कारण का शेतकऱ्यांकडनं मोठ्या प्रमाणात या बाबतीतली मागणी होत होती आणि जो GR काढला होता त्याच्यामुळे 70% शेतकऱ्यांना नुकसान होत होतं। त्यामुळे सरकारला शेवटी आपल्या सगळ्यांच्या मागण्या या मान्यच कराव्या लागल्या। हे बघा, खरं तर आमची अपेक्षा होती की GR काढत असताना सुरुवातीलाच हा GR बिना अटीचा पाहिजे होता। 2019ची अट नको होती। त्याच्याचबरोबर जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत त्यांना 26-27ची अट नको होती, पण तरी सुद्धा ती अट टाकण्यात आली। आणि मग आम्ही जेव्हा तिथं आंदोलन करत होतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांकडनं आणि सरकारकडनं असं सांगण्यात येत होतं कुठल्याही अटीचा फटका शेतकऱ्याला बसणार नाही, पण मग आंदोलन आणि उपोषण केल्यामुळे त्यांना त्या गोष्टी मान्य कराव्या लागल्या। आणि मग मान्य केल्यानंतर आम्ही आक्रमक पद्धतीने त्या गोष्टी मांडल्यानंतर आणि अनेक आमदारांनी हा मुद्दा मांडल्यानंतर हे सरकारला मान्य करावं लागलं। त्यामुळे मला हेच म्हणावं लागेल, ज्या लोकांच्या जनभावना आहेत, आम्ही केलेलं आंदोलन, अनेक आमदारांनी मांडलेल्या मुद्द्यामध्ये या सरकारला मान्य करावं लागलं आणि जो काही त्या ठिकाणी चर्चा झाली त्याच्यावर शेवटी मुख्यमंत्री साहेबांना या सगळ्या गोष्टींसमोर ह्या ज्या अडचणीत त्या समजून घेऊन हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला। हे बघा, पीक कर्ज देण्याच्या बाबतीत आम्ही सरकारला विनंती केली होती की तुम्ही बँकांना सांगा। काय झालं की हा जो GR काढला नाही तर हा जो निर्णय त्या ठिकाणी कर्जमाफीचा घेतला गेला त्यात अटी असल्यामुळे आणि कुठलाच आकडा या सरकारकडे योग्य पद्धतीचा नसल्यामुळे कन्फ्युजन मोठ्या प्रमाणात झालं। आमचं तर आंदोलन सुरूच होतं, आंदोलन होतं, मागण्या होत्या। त्यामुळे 30 जूनला जे काही जाहीर करायचं होतं ते 5 पर्यंत गेलं, आता 10 पर्यंत गेलं। आता आज ही गोष्ट झाल्यामुळे काही प्रमाणात थोडे दिवस लागतील, पण सर्व 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार होता तो अन्याय तिथं होणार नाही। त्यामुळे आता सरकारला विनंती आहे
कर्ज देत असताना ज्या शेतकऱ्याला अडचणी येत आहेत त्या ठिकाणी लक्ष देऊन त्या अडचणी सोडवाव्या आणि त्या शेतकऱ्याला आता क्रॉप लोन लगेचच्या लगेच त्या ठिकाणी मिळलं पाहिजे. आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला. आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत, जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही.